Body fluids and the circulation. Today we will discuss the body fluids and their circulation in our body. What is the circulation? तर सर्क्युलेशन काय आहे बघा आता सर्क्युलेशन आहे सर्क्युलेशन इज द ट्रान्सपोर्ट ऑफ द न्यूट्रिएंट आणि ऑक्सिजन CO2 एक्सिडेटेड प्रोडक्ट ट्रान्सपोर्ट करणे किंवा कॉन्सन्ट्रेटेड टिश्यू ऑर्गन यांना यांच्यामधनं कॉन्सन्ट्रेटेड टिश्यू किंवा ऑर्गन मधनं हे CO2 एक्सिडेटेड प्रोडक्ट कॉन्सन्ट्रेट करणे त्यांच्याकडे ट्रान्सपोर्ट करणे ही सगळं म्हणजे सर्क्युलेशन आहे सर्क्युलेशन बघा आता सिंपल ऑर्गॅनिझम लाईक द स्पॉन्ज आणि जे सिलेंड्रेट आहेत त्यांच्यामध्ये कसं असते इट इज यूज टू वॉटर फ्रॉम देअर सराउंडिंग पासून त्यांच्यामध्ये डिफ्यूज केलं जाते कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम जे असते त्यांच्यामध्ये बॉडी फ्लुइड्स काय असते बॉडी फ्लुइड जे असते ती लिम्फ आणि ब्लड आणि लिम्फ असते आणि ती सर्क्युलेट केलं जाते ह्या बॉडीमध्ये टाइप्स ऑफ द सर्क्युलेशन काय आहेत आता टाइप्स ऑफ सर्क्युलेशन बरे टाइप ऑफ सर्क्युलेशन मधला पहिला टाइप आहे सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये बघितलं तर आहे सर्क्युलेटरी सिस्टीम आहे त्या सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये ओपन टाइप आणि क्लोज्ड टाइप हे दोन सर्क्युलेटरी सिस्टीमचे टाइप आहेत त्यानंतर बघा थांबा पेनची साईज वाढवतो सर्क्युलेटरी सिस्टीम आता बघितलं सर्क्युलेटरी सिस्टीम मध्ये ओपन टाइप आणि क्लोज टाइप दोन टाइप आहेत त्यानंतर जर बघायला गेलं तर ही दाखवलेली इथं काय आपल्याला हार्ट दाखवलं आहे काय हार्ट मध्ये काय हिमोलिम्फ इन सायनस अँड सराउंडिंग ऑर्गन्स हिमोलिम्फ ह्यांच्या सायनस आणि सराउंडिंग ऑर्गन मध्ये आहे पोर्स आहेत ह्यांच्या बॉडी मध्ये ट्युबुलर हार्ट आहे ओपन सर्क्युलेटरी सिस्टम काय बघा आता here the blood pumped by the heart ब्लड काय केलं आता बघा रिस्टार्ट करू ओपन सर्क्युलेटरी सिस्टम काय ब्लड इज पंप्ड बाय द सायनस हार्ट passes through the large vessel मध्ये पास होते into opens into the spaces cavity त्या कॅव्हिटीला काय म्हणतात तर सायनस म्हणतात त्या कॅव्हिटीला तर त्यानंतर आहे जी ऑर्थोपॉड किंवा मोलस्का मध्ये त्यांच्यामध्ये सिस्टीम वापरली जाते सर्क्युलेटरी सिस्टीम मधले बघितलं आपण आता ओपन टाइप आणि क्लोज्ड टाइप असते तर ह्यांच्यामध्ये काय हार्ट आहे ब्लड आहे ही काय स्मॉल ब्रांचेस आहेत जे की काय करतात वेसल इन ऑर्गन आहेत डॉर्सल साइड ऑफ द हार्ट असते ऑक्झिलरी हार्ट असते इंटरस्टिशियल फ्लूइड असते त्याच्यामध्ये हार्ट आणि ह्याची सिस्टीम वेंट्रल नर्व्स हे काय स्ट्रक्चर दिले क्लोज सर्क्युलेटरी सिस्टीम जी असते ते हिअर द ब्लड काय मध्ये पंप केला जातो हार्ट इज सर्क्युलेटेड थ्रू ब्लड वेसल सर्क्युलेट केलं जाते इज मोर ॲडव्हांटेजेस टू फ्लो ऑफ द फ्लूइड प्रिकॉशनली regulated by the annulid आणि कॉर्डेट मध्ये ध्यानात कसं ठेवायचं AC ध्यानात ठेवायचं AC आणि C फॉर काय कॉर्डेट आणि A फॉर काय annulid आणि C फॉर आपण काय ध्यानात ठेवायचं क्लोज्ड ध्यानात ठेवायचं ओपन काय आर्थ्रोपॉड आणि मोलस्का मध्ये म्हणजे ओपन आहे त्यानंतर आता हार्ट ऑफ द वर्टिब्रेट हार्ट काय असते वर्टिब्रेटचं वर्टिब्रेटच्या हार्ट मध्ये काय मस्क्युलर चेंबर हार्ट असते मस्क्युलर फिशेस मध्ये काय असते तर टू चेंबर हार्ट असते त्यामध्ये वन एट्रियम असते आणि वन वेंट्रिकल असते तर एम्फिबियन जे असते त्यांच्यामध्ये थ्री चेंबर हार्ट असते जनरली टू एट्रिया असतात वन वेंट्रिकल असते पण एकच रेप्टाइल मध्ये काय असते रेप्टाइल एक्सेप्ट क्रोकोडाइल थ्री चेंबर हार्ट असते त्यांच्या नॉर्मली इनकम्प्लीट पार्टिशन फॉर द वेंट्रिकल त्यांच्यामध्ये एम्फिबियन सारखंच असते पण क्रोकोडाइल असते ना त्याच्यात फक्त फोर चेंबर हार्ट असते हे एकच मी एक्सेप्शन आहे त्यातलं क्रोकोडाइल बर्ड मॅमल यांच्यामध्ये काय फोर चेंबर हार्ट सापडला जाते सर्क्युलेटरी पाथवे बघा पॅटर्न ऑफ द सर्क्युलेशन ह्याला काय असते सिंगल सर्क्युलेशन असते इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन असते किंवा डबल सर्क्युलेशन असते ही तीन टाइप आहेत सर्क्युलेशनचे तर सर्क्युलेटरी पाथवे मध्ये पॅटर्न ऑफ द सर्क्युलेशन इन वर्टिब्रेट बघा काय सिंगल सर्क्युलेशन आहे
सिंगल सर्क्युलेशन कोणामध्ये फाउंड होते? फिशेस मध्ये. हार्ट रिसीव्ह इम्प्युअर ब्लड ओनली व्हेनस हार्ट पासून इम्प्युअर ब्लड रिसीव्ह करते. डिऑक्सिजनेटेड ब्लड ही हार्ट कडे पंप केला जाते, हार्ट करून गिल कडे पंप केला जाते, पुन्हा ऑक्सिजनेटेड गिल कडून आणलं जाते. पुन्हा टू बॉडी पार्ट देतात, पुन्हा डिऑक्सिजनेटेड कलेक्ट केलं जाते, पुन्हा हार्ट कडे. आता बघा ही कसं आहे, कॅपिलरी तिथं एवॉर्ट आहे, या असं ब्लड इकडून येणार आणि पुन्हा ह्याने इकडून जाणार. म्हणजे ह्याला काय म्हणते? सिस्टमिक सर्क्युलेशन किंवा गिल सर्क्युलेशन म्हटलं जाते इथून वरच्या भागाला. पॅटर्न ऑफ द सर्क्युलेशन इन द वर्टिब्रेट आता बघितल्याप्रमाणे. इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन काय आहे? आता इनकम्प्लीट डबल सर्क्युलेशन एम्फिबियन आणि रेप्टाइल मध्ये सापडलं जाते. लेफ्ट एट्रियम रिसीव्ह ऑक्सिजनेटेड ब्लड. लेफ्ट एट्रियम माहिती आहे आपल्याला. लेफ्ट एट्रियम काय करते? ऑक्सिजनेटेड ब्लड रिसीव्ह फ्रॉम द गिल्स कडून आणि लंग्स यांच्याकडून ऑक्सिजनेटेड ब्लड रिसीव्ह करते. राईट एट्रियम काय करते? डिऑक्सिजनेटेड ब्लड घेते बॉडी अदर बॉडी पार्ट कडून. मिक्स्ड अप कुठं होते? सिंगल वेंट्रिकल मध्ये मिक्स होते, म्हणजे मिक्सिंग होते इथं पण. वेंट्रिकल पंप आउट द मिक्स्ड ब्लड ला वेंट्रिकल काय करते? पंप करायला सुरुवात करते. पल्मोनरी सर्क्युलेशन इथे ऍड होते. सिस्टमिक सर्क्युलेशन तर माहितीच आपल्याला. हे जे राईट एट्रियम मध्ये जाणार आहे ती सगळे हे सिस्टमिक सर्क्युलेशन. हे कॅपिलरीज आहेत, हे आयवॉर्ट आहे, आणि ही जे पल्मोनरी म्हणजे लंग्स कडून जे जाणार आहे ती सर्क्युलेशन म्हणजे पल्मोनरी सर्क्युलेशन. सर्क्युलेशन आता तिसरा टाइप आहे त्याच्यामध्ये डबल सर्क्युलेशन. डबल सर्क्युलेशन म्हणजे की बर्ड्स आणि मॅमल्स मध्ये फाउंड केलं जाते. राईट एट्रियम रिसीव्ह द डिऑक्सिजनेटेड ब्लड where passes on the right ventricle. राइट वेंट्रिकल पास होते. लेफ्ट वेंट्रिकल क्या करते हैं? ऑक्सीजनेटेड ब्लड रिसीव करते, लेफ्ट वेंट्रिकल कर पास करते. वेंट्रिकल्स पंप आउट द सेपरेटली विदाउट मिक्सिंग होत नाही वर्टिब्रेट ह्याच्यामध्ये. ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम बघा आता. ब्लड वेसल. ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीम बघायची आपल्याला आता. त्यामध्ये बघा ब्लड वेसल अँड काय दुसरं हार्ट हे काय. तर ह्या टाइपचं आपलं हार्ट असते, जे की ह्यूमन हार्ट आहे एक टाइपचं फिश लाईक असते, म्हणजे आपल्या एका हाताच्या एका मुठ एवढं ती ही असते, प्रत्येकाचं हार्ट असते. तर ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टम काय दोन ह्याच्यापासून बनलेली असते. एक असते ब्लड वेस्क्युलर सिस्टीम, दुसरी असते लिम्फॅटिक सिस्टीम. ब्लड वेस्क्युलर सिस्टीम आणि लिम्फॅटिक सिस्टीम पासून बनलेली असते. आता हे ब्लड वेस्क्युलर सिस्टीम डिवाइड होती हार्ट मध्ये, पुन्हा ब्लड मध्ये आणि ब्लड वेसल मध्ये. पुन्हा काय व्हायला लागले? आता ब्लड वेसल पुन्हा काय करते? ब्लड का पुन्हा डिवाइड होते दोन टाइप मध्ये, प्लाझ्मा मध्ये आणि फॉर्म एलिमेंट मध्ये. आणि फॉर्म एलिमेंट पुन्हा कोणते? आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लेटलेट असतात. त्यामध्ये बी आरबीसी चे डब्ल्यूबीसी चे डिव्हिजन करतात ग्रॅन्युलोसाइट आणि ए ग्रॅन्युलोसाइट मध्ये. तर ग्रॅन्युलोसाइट कोणकोणाचे? न्यूट्रोफिल एक असते, इओसिनोफिल एक असते, बेसोफिल असते. इओसिनोफिल ऍसिडिक असते, बेसोफिल काय असते? बेसिक असते. आणि एक ग्रॅन्युलोसाइट कोणते असतात? लिम्फोसाइट एक असते आणि मोनोसाइट एक असते. बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट हे लिम्फोसाइटचे प्रकार आहेत. ब्लड वेसल म्हणजे काय असते? त्यामध्ये आर्टरी असते, वेन असते, कॅपिलरी असते. लिम्फॅटिक सिस्टीम मध्ये काय असते? लिम्फ असते, लिम्फ वेसल असते, लिम्फ नोड, हे तीन टाइप असतात. ही झाली ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टीमचे डिव्हिजन. ब्लड वेस्क्युलर सिस्टीम आता बघा. ब्लड बघा आता. ब्लड काय आहे? कंपोजिशन काय आहे ब्लडचं? प्लाझ्मा असते आणि दुसरं असते फॉर्म एलिमेंट. तर स्ट्रॉ लाईक कलर, स्ट्रॉ कलर असते, स्लाइटली अल्कलाइन, पीएच किती असते? ध्यान ठेवा 7.4 असते. फ्लुइड मॅट्रिक्स असते आणि फॉर्म एलिमेंट असते ती टोटल किती असते? 45% असते. इन्क्लूड सेल, डब्ल्यूबीसी, आरबीसी आणि प्लेटलेट इथे इन्क्लूड केलं जाते फॉर्म एलिमेंट मध्ये. आणि प्लाझ्मा मध्ये काय? स्ट्रॉ कलर असते, स्लाइटली अल्कलाइन, 7.4 त्याचं मिक्सचर असते. तर ब्लड वेस्क्युलर सिस्टीम मध्ये ब्लड मध्ये कंपोजिशन काय असते? कॉन्स्टिट्यूएंट काय असते तर ती बघू आता. कॉन्स्टिट्यूएंट बघा. वॉटर 90 to 90%, 92% असते प्लाझ्मा मध्ये. फायब्रिनोजन फॉर द ब्लड कोअगुलेशन किंवा क्लॉटिंग साठी असते, वापरले जाते. प्लाझ्मा मध्ये काय असते? प्लाझ्मा प्रोटीन असते ती 6 ते 8%. ग्लोबुलिन काय असते? आता अँटीबॉडीज असते, डिफेन्स मेकॅनिझम मध्ये काम करतात. आणि अल्बुमिन्स काय असते? ते
ऑस्मॅटिक बॅलन्स मध्ये वापरले जाते, रेग्युलेट ब्लड प्रेशर रेग्युलेट करते. त्यानंतर आहे त्यानंतर पुढला आहे ग्लुकोज आहे. ग्लुकोज, अमायनो ऍसिड आणि लिपिड यांच्यामध्ये तिघामध्ये काय होत आहे, ती ग्लुकोज, लिपिड, अमायनो ऍसिड ही काय करतात, एनर्जी प्रोडक्शन आणि ग्रोथ साठी वापरले जातात आणि कोलेस्ट्रॉल पण त्याच्यात असते. इनऑर्गॅनिक लाईक Na+, Mg+2, Cl- SCO3- Ca2+, ही काय करते, ऑस्मोसिस रेग्युलेशन करण्यासाठी काय करतं, म्हणजे हिमोस्टॅसिस मेंटेन करण्यासाठी आयन महत्वाचे असते. गॅसेस लाईक CO2, O2, N2 ही ट्रान्सपोर्ट सिस्टीम मध्ये उपयोगाचे असतात. आता हे सेरम आहे. सेरम काय असते, ब्लड क्लॉटेड ब्लड आहे हा, आणि बरेच सेरम जमा. प्लाझ्मा विदाउट क्लॉटिंग फॅक्टर, म्हणजे प्लाझ्मा जर क्लॉटिंग फॅक्टर नसेल त्याला सेरम म्हणतो. ब्लड वॅस्क्युलर सिस्टीम मध्ये ब्लडच चालू आहे आपला. आता फॉर्म एलिमेंट बघा, आता रेड ब्लड सेल RBC, इरिथ्रोसाइट, व्हाईट ब्लड सेल WBC किंवा त्याला ल्युकोसाइट म्हणतात, आणि प्लेटलेट थ्रोम्बोसाइट असते. व्हाईट ब्लड सेल काय दिले तिथे डायग्राम मध्ये, आर्टरी, प्लेटलेट आहेत आणि रेड ब्लड सेल आहे. ब्लड वॅस्क्युलर सिस्टीम काय आहे, फीचर ऑफ द इरिथ्रोसाइट, इरिथ्रोसाइटचे फीचर काय आहे, कलर काय आहे, रेड आहे, ड्यू टू द काय आहे, हिमोग्लोबिन आहे रेड कलरचा. नॉर्मल HB इज लेवल किती, 12 ते 16 ग्राम असलं पाहिजे 100 ml ला. लाईफ स्पॅन किती त्याचा, ॲव्हरेज लाईफ स्पॅन त्याचा 120 दिवस आहे, आणि काउंट किती, 5 ते 5.5 मिलियन पर मिलीमीटर क्यूब असते. फॉर्मड इन रेड बोन मॅरो मध्ये फॉर्म व्हायला सुरुवात होती. तर स्ट्रक्चर बायकॉन्केव्ह इन शेप असते, नो न्यूक्लियस, मायटोकॉन्ड्रिया, गोल्गी काहीच नसते ह्यात. फंक्शन काय असते, CO2 O2 ट्रान्सपोर्ट करणे मेन फंक्शन आहे. त्यानंतर टॉप व्ह्यू बघितला तर आपण, आणि ह्याचं डायमीटर किती असते, म्हणजे डायमीटर 7.5 मायक्रोमीटर, आणि मायक्रोमीटर म्हणजे विड्थ असते 2 मीटर मायक्रोमीटर. सेक्शनल व्ह्यू दाखवलेत आपल्याला. ऑक्सिजन मॉलिक्युल रेड ब्लड सेल, हिमोग्लोबिनचे 4 ऑक्सिजन मॉलिक्युल बाइंड करते माहिती आपल्याला. हिमोग्लोबिन कॅरीज आउट ऑक्सिजन थ्रू आउट द बॉडीला. worn out RBC are destroyed in the spleen graveyard of RBC म्हणतात त्याला. म्हणजे काम झालेले, म्हणजे डेड झालेले RBC कुठं डेड करण्यासाठी RBC ला स्प्लीन मध्ये डेड केलं जाते. तर स्प्लीन काय असते, ग्रेव्ड ऑफ RBC, म्हणजे RBC चं काय असते, ती एक तर स्मशानभूमी असते. ब्लड वॅस्क्युलर सिस्टीम मध्ये फीचर्ड ऑफ द WBC ल्युकोसाइट म्हणतात. कलर काय असते, कलरलेस असते. लाईफ स्पॅन ह्यांचा 1 ते 15 दिवस असते. काउंट किती असते, 6000 ते 8000 मिलीमीटर क्यूब असते. फॉर्म एलिमेंट कुठं होते, फॉर्म येते ते बोन मॅरो, लिम्फ मध्ये, लिम्फ ग्लँड मध्ये आणि स्प्लीन मध्ये फॉर्म होते. स्ट्रक्चर काय आहे, न्यूक्लिएटेड असते, म्हणजे न्यूक्लियस असते, डिफरंट टाइप असते. फंक्शन काय, पार्ट ऑफ द इम्युन सिस्टीम मध्ये काम करते. न्यूट्रोफिल बघा, आता न्यूट्रोफिल मध्ये काय केलंय, जास्त लोब आहेत, ही लोब आहे सगळे, आणि सगळ्यात जास्त फाउंड होते. ही बायलोब्ड कोण आहे, इओसिनोफिल आहे, बेसोफिल आहे. त्यानंतर मोनोसाइट आहे, आणि ही लिम्फोसाइट आहे. ब्लड वॅस्क्युलर टाइप ऑफ WBC बघितलं तर न्यूट्रोफिल, ग्रॅन्युलोसाइट मध्ये न्यूट्रोफिल, इओसिनोफिल, बेसोफिल, किंवा ॲज न्यूट्रोफिलला काय म्हणते, हेट्रोफिल म्हणतात, इओसिनोफिलला ॲसिडोफिल, आणि बेसोफिलला सायनोफिल म्हणतात. तर न्यूट्रोफिल 60 ते 65% असते. फॅगोसाइट असे सोल्जर ऑफ द बॉडी म्हणतात ह्याला. इओसिनोफिल 2 ते 3% असते. रेजिस्टन्स, इन्फेक्शन, कॉज एलर्जी, अलर्जी रिॲक्शन यांच्या महत्वाचं काम असते. बेसोफिल काय असते, 0.5 ते 1% असते. सिक्रेट हिस्टामाइन, सेरोटोनिन, हेपॅरिन, इन्फ्लॅमेटरी रिॲक्शन मध्ये कॉज करते. मोनोसाइट काय असते, लार्जेस्ट WBC असते मोनोसाइट, 6 ते 8%, आणि फॅगोसाइटिस साठी महत्वाचं असते. लिम्फोसाइट काय असते, स्मॉलेस्ट WBC असते, लार्जेस्ट न्यूक्लियस असते यांच्यात. बी लिम्फोसाइट, टी लिम्फोसाइट असते, 20 ते 25%. इम्युनो रिस्पॉन्स ऑफ द बॉडी, सिक्रेट अँटीबॉडी करणे.
हे सगळे जे काम असतात. सगळ्यात जास्त कोण आहे? न्यूट्रोफिल. त्यानंतर कोण आहे? लिम्फोसाइट. त्यानंतर मोनोसाइट. त्यानंतर इओसिनोफिल. पुन्हा सगळ्यात लास्टला बेसोफिल. प्लेटलेट बघा. फीचर ऑफ द प्लेटलेट अँड द थ्रोम्बोसाइट. कलरलेस आहे ती. लाईफ 7 दिवस आहे यांची जवळजवळ. काउंट किती? 1.5 ते 3.5 लाख पर मिलीमीटर क्यूब. फॉर्म कुठं होते ते? मेगा कॅरिओसाइट इन बोन मॅरो. त्याचं ब्रेकडाऊन होऊन ही मेगा कॅरिओसाइटचं ब्रेकडाऊन होऊन जी तुकडे तयार होतात त्याचं प्लेटलेट म्हणून नाव असते. स्ट्रक्चर काय? नॉन न्यूक्लिएट. न्यूक्लियस नसते, हे सेल फ्रॅगमेंट असते. फंक्शन काय? ब्लड क्लॉट करायचे आता काय झालं? इनॅक्टिव्हेटेड प्लेटलेट दिलं, ऍक्टिव्हेटेड प्लेटलेट दिलं. ब्लड कोअगुलेशन कसं केलं जातं बघा. मेकॅनिझम ऑफ द हेमिओस्टॅसिस, प्रिव्हेन्शन ऑफ द ब्लड लॉस थ्रू इंजुरीज, याला म्हणतात ब्लड क्लॉटिंग. तर ही काय डायग्राम दिले. ब्लड कोअगुलेशन अँड स्टेप ऑफ द ब्लड कोअगुलेशन. साइट ऑफ इंजुरी बघा. तर इथं साइट ऑफ इंजुरी झाली तेव्हा काय व्हायला लागले? क्लम्प्ड प्लेटलेट अँड द टिश्यू रिलीज काय करते? थ्रोम्बोप्लास्टिन रिलीज करते. ती काय काय फॉर्म करते? थ्रोम्बोकायनेजला किंवा थ्रोम्बोनिज एन्झाईमला कॅल्शियमच्या प्रेझेन्समध्ये हायड्रोलाइज करते आणि त्याच्यामध्ये प्रोथ्रोम्बिन होते तयार. पुन्हा ते प्रोथ्रोम्बिनचं काय मध्ये कन्वर्जन होतं? थ्रोम्बिन मध्ये. आणि पुन्हा थ्रोम्बिन काय करते? फायब्रिनोजन इनसॉल्युबल असते, त्याचं रूपांतर फायब्रिन मध्ये करते, इनसॉल्युबल असते. ट्रॅप करते. ही फायब्रिन काय करते? ट्रॅप करते. डेड अँड डॅमेज्ड फॉर्म एलिमेंट्सला ट्रॅप करते आणि क्लॉट किंवा कोॲग्युलम तयार होते. इथं डायग्राम दिली. इंजुरी म्हणजे इथं लिकेज व्हायला लागले, वेसल कॉन्ट्रॅक्ट होती, प्लेटलेट प्लग होते आणि फायब्रिन क्लॉट तयार होते. ब्लड कोॲग्युलेशनचे टाईप नाही स्टेप काय आहे आता ते बघणार आहोत. ब्लड कोॲग्युलेशन टाईप. तर काय म्हणते? ब्लड कोॲग्युलेशन टाईप मध्ये रेड ब्लड सेल दिले, तिथे प्लेटलेट दाखवले, ब्रोकन ब्लड वेसल दाखवली आपल्याला, ऍक्टिव्हेटेड प्लेटलेटचं क्लॉट दाखवली, फायब्रिन कसं तयार होते ते दाखवले. Injury that result in the bleeding, blood coagulation is that leads to the hemostasis. ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टम. ब्लड ग्रुपिंग बघा. आता ब्लड ग्रुप काय आहे? ए टाईप एक ब्लड ग्रुप असते, बी टाईप एक असते, ए बी एक असते, ए असते. आर एच पॉझिटिव्ह आणि आर एच निगेटिव्ह पण एक ब्लड टाईप असते. तर ए पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह, ए बी पॉझिटिव्ह, ओ पॉझिटिव्ह, ए मायनस, बी मायनस, ए बी मायनस आणि ओ मायनस असे काही ब्लडचे किती झाले बघा? हे टाईप झाले ब्लडचे. ब्लड ग्रुप हिअर डिस्कवर्ड बाय द कार्ल लँडस्टेनर. कार्ल लँडस्टेनर ब्लड ग्रुप डिस्कवर केले जाते. इट इन्क्लूड द एबीओ ब्लड ग्रुपिंग, आर एच आणि आर एच ब्लड ग्रुपिंग असे दोन टाईप असतात. ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम मध्ये ब्लड ग्रुपिंग बघा. एबीओ ब्लड ग्रुपिंग कशी असते? अँटीबॉडी बी प्रेझेंट असते, अँटीजन ए प्रेझेंट असते. इट इज बेस्ड ऑन द प्रेझेन्स ऑफ द absence of the based on the presence or absence of the कुठे गेलं? presence of the absence of the two surface antigen present आहे का त्याच्यावर ओळखला जाते. Chemical that induce immune response on RBC, namely A and B. आता similarly plasma contain two antibody protein produced in the response to antigen, namely antigen A and antigen B असते, दोन असते. तर ज्याच्यावर जे टाईपचा अँटीजन तो ब्लड ग्रुप त्याचा. तर त्यानुसार हा ब्लड ग्रुप कोणता झाला? हा झाला ए, हा झाला बी, हे झाला ए बी आणि लास्टचा झाला ओ ब्लड ग्रुप. असे ब्लड ग्रुपचे काही टाईप झाले.
तर ए वर कोणचा अँटीबॉडी बी असणार, बी वर कोणची अँटीबॉडी ए, सी वर ए बी वर कोणचा नायदर अँटीबॉडीज नसते, सी वर प्रेझेंट नील असते आणि ह्याच्यावर काय असते अँटीजन नसते. म्हणजे अँटीजन नसल्यामुळे काय कुणाचं बी आपण ब्लड घेऊ शकतो. जर आपला ए अँटीबॉडीज नाहीत ना आपल्या ब्लड मध्ये, त्यामुळे ए बी काय करणार कुणाचं बी ब्लड घेऊ शकतो, त्यामुळे त्याच्यावर अटॅक होणार नाही फॉरेन ब्लडवर. ब्लड ग्रुपिंग मध्ये एबीए ब्लड ग्रुपिंगचं बघा. ब्लड ग्रुप अँटीजन ऑन आरबीसी, अँटीबॉडी इन प्लाझ्मा, कॅन डोनेट टू आणि कॅन रिसीव्ह फ्रॉम डोनर ऍक्सेप्टर कोण कोण. ए ब्लड ग्रुप आहे त्याचा अँटीजन कोण आहे ए, अँटीबॉडी बी, ए बी कडून घेऊ शकते आणि ए पण घेऊ शकते. डोनेट डोनेट ए ला करू शकते किंवा ए बी ला करू शकते, ए ओ पासून घेऊ शकते. बी ला काय करू शकते बी अँटीजन टाईप, ही महत्वाची सगळ्यात. ए बी मध्ये काय असते अँटीबॉडी प्रेझेंट नसते, त्यामुळे ए बी ला डोनेट करू शकते फक्त आणि घेऊ सगळ्यांना शकतोय. आणि ओ मध्ये काय असते इथे अँटीजनच नसते म्हणून अँटीबॉडी दोन्ही पण प्रेझेंट असेल, फक्त सगळ्याला देऊ शकतोय पण ही घेऊ शकतोय फक्त स्वतःच्या ह्याच्याकडनं. ए बी ब्लड ग्रुपिंग मध्ये बघा, बिस्पेन अँटी कॉपर ही काय महत्वाचं नाही. तर अँटीजन ए रिॲक्ट्स विथ द अँटीजन ए, अँटीजन बी रिॲक्ट्स विथ द अँटीजन बी. Mixing of the blood in interactive antigen antibody causes clumping and aggregation. Antibody एक antigen A reacts with the antibody, antibody B and react with the antigen B. ब्लड ग्रुप मध्ये ए बी ब्लड ग्रुपिंगचं ओ काय ओ इज द युनिव्हर्सल डोनर आणि ए बी काय युनिव्हर्सल रेसिपिएंट आहे. O is the person are called as the universal donor. They can donate the blood person with any blood group. And AB काय universal recipient. RH blood grouping बघा. RH is the factor is the antigen found on the RBC. RH positive means the presence of the RH or RH negative म्हणजे absence of the RH असते antigen. RH positive ला ही RH antigen येतं. And nearly 80% of the humans are RH positive असतात. ब्लड ग्रुपिंग म्हणजे RH बघा आता, RH पॉझिटिव्ह आणि RH पॉझिटिव्ह कधीच मॅरी करू शकत नाही. RH निगेटिव्ह आणि RH पॉझिटिव्ह करू शकतो. Antibody RH antibody are do not naturally found होत नाही. RH negative person can receive RH positive blood only once, but it causes the development of the antibody against his blood. Second transfusion of the RH positive blood causes the agglutination. Therefore, the RH group should be matched before the transmission. त्यानंतर ब्लास्ट ऑफ फेटलिस काय आहे ही एक घटना होती RH ब्लड ग्रुप मुळे. RH निगेटिव्ह ब्लड सेल असतात आणि RH पॉझिटिव्ह ब्लड सेल कुणाचे असतात फिटसचे असतात. RH incompatibility between the RH negative blood of the pregnant mother and the RH positive of the fetus. RH antigen do not get mixed with the maternal blood in first pregnancy मध्ये mix होत नाही, but because the placenta is separate into the two bloods. Erythroblastophytelis त्यामुळे काय होते, but at the time of the first delivery there is the possibility to exposure maternal blood to small amount of the RH positive from the fetus. Induces the formation of the RH antibody in the maternal mother मध्ये तयार व्हायला सुरुवात होते. RH निगेटिव्ह ब्लड सेल असते ही अँटीबॉडी आणि RH पॉझिटिव्ह ब्लड सेल मध्ये तयार व्हायला लागते. त्यानुसार in case of the subsequent pregnancy, RH antibody from the mother leaks into the fetus मध्ये leaks होतात RH positive and destroy the fetal RBC ला destroy करायला सुरू करतात. The fetal to fetus or the causes severe anemia cause करते jaundice किंवा this condition is called as the erythroblastosis fetus method.
इरिथ्रोब्लास्टोसिस फेटालिस म्हणजे काय? इरिथ्रोब्लास्टोसिस फेटालिस कॅन बी अवॉइडेड ॲडमिनिस्ट्रिंग काय करायचं? अँटीजन RH किंवा अँटीबॉडी टू मदरला द्यायची इमिडिएटली आफ्टर द डिलिव्हरी ऑफ द फर्स्ट चाइल्डची डिलिव्हरी झाल्यानंतर. त्यानंतर आहे ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम. ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम मध्ये ब्लड वेसल्स असतात आपल्याला माहिती. टाईप ऑफ द ब्लड वेसल काय आहेत आता? एक आहे आर्टरी, दुसरी व्हेन आणि तिसरी कॅपिलरी. ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टीम आता बघा. आर्टरी काय आहे? आर्टेरिओल ही आर्टरी चालली, ही कॅपिलरी ही मधली, आणि त्याच्या अगोदर काय आर्टेरिओल आहे, पुन्हा व्हेन्युअल आणि पुन्हा लास्टला एंड कुठं व्हेन म्हणजे व्हेन मध्ये. वेल काय असतात? वेल पजेस असतात वेन मध्ये. ट्युनिका इंटरना सगळ्यात मधला, ट्युनिका मीडिया मधला, ट्युनिका इंटरना सगळ्यात आतला, ट्युनिका मीडिया मधला आणि ट्युनिका एक्स्टर्ना सगळ्यात बाहेरचा लेअर. ट्युनिका मीडिया ही ट्युनिका ॲडव्हेंटिया एक्सटर्नल आहे, ट्युनिका इंटिमा मधला आहे आर्टरी मध्ये. They carry the blood from the heart to other tissue. Blood नेहमीच काम कोणाचे? आर्टरीचे. They contain oxygenated blood. फक्त except pulmonary artery असते की त्यात फक्त deoxygenated blood असते. These are small branches are called as the arteriole. मध्ये small branch असतात त्यांच्यामध्ये काही त्याला काय म्हणतात? arteriole म्हणतात. तर आर्टरीज बघा आता. ट्युनिका मीडिया, ट्युनिका इंटिमा, ट्युनिका मीडिया आणि ट्युनिका एक्स्टर्ना काय त्याचे लेअर येतात. 3 लेअर आर्टरी मध्ये फाउंड होतात. इनर लेअरला काय म्हणतात? सगळ्या इनर लेअर आहे ट्युनिका इंटिमा, स्क्वॅमस इपिथेलियम पासून बनलेली असते. दुसरी आहे मिडल लेअर आहे, ती स्मूथ मसल आणि इलॅस्टिक फायबर पासून बनलेली असते. आणि आउटर लेअर आहे ती फायब्रस कनेक्टिव्ह टिश्यू आणि कोलेजन फायबर बनलेली असते. ध्यानात ठेवायचं. ट्युनिका एक्स्टर्ना बघा आता आपल्याला माहिती, बाहेरून म्हणल्यावर त्याला सपोर्ट पाहिजे असणार. सपोर्ट पाहिजे म्हणल्यावर ती फायबर पासून जवळ कडक बनलेलं पाहिजे, आणि कोलेजन फायबर त्यासाठी महत्वाचे आहे कारण की ते मदत करू शकते त्यासाठी. इनर लेअर काय पासून? स्क्वॅमस एंडोथेलियम पासून बनलेली असते कारण की तिथे ऍब्झॉर्प्शन करायचं असते ना. आपण बघितलेलं असते कसं त्या स्क्वॅमस इपिथेलियम चे प्रकार असतात काय, तर त्यामध्ये ती ऍब्झॉर्प्शन करण्यासाठी मदत करत असते. त्यामुळे स्क्वॅमस इपिथेलियम एंडोथेलियम कुठं असणार आहे? इनरला असणार आहे. आणि मध्ये काय स्मूथ जरा लवचिकपणा असण्यासाठी स्मूथ मसल असली आणि इलास्टिक फायबर पाहिजे असते. इलास्टिक फायबर पाहिजे असते म्हणून ट्युनिका मीडिया मध्ये स्मूथ मसल आणि इलास्टिक फायबर लागते. ब्लड वेसल बघा आता 2 टाईपचा आहे. तर दुसरा व्हेन आहे. व्हेन मध्ये काय? ट्युनिका एक्स्टर्ना, इंट्रामेडिया आणि इंटिमा ह्याच्यात पण प्रेझेंट असतात. दे कॅरी ब्लड टुवर्ड्स द हार्टला ब्लड सप्लाय करतात. डिऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करतात एक्सेप्ट पल्मोनरी वेन जी ऑक्सिजनेटेड ब्लड कॅरी करीत असतात. स्मॉलर ब्रांचेस कॉल्ड ॲज द व्हेन्युल. 3 लेअर ह्यांच्यामध्ये प्रेझेंट असतात. ट्युनिका मीडिया इज comparatively thin असते ट्युनिका मीडिया. In tissue, arteriole divide into the wall and the single layer vessel मध्ये divide करते in tissue मध्ये. These are the called as the capillary. These united into venule. United करून काय ते venule मध्ये. Artery काय मध्ये converted to arteriole is converted into capillary is converted into venule is converted into vein असं हे टाइप असते. तिसरे स्ट्रक्चर ऑफ द हार्ट काय? हार्ट इज द मेसोडर्मल ओरिजिन, मसल पासून बनले. और डेरॉइड ऑर्गन लोकेटेड कुठे असते? मेडियास्टिनम मध्ये लोकेटेड असते. ही प्रोटेक्टेड केलं पाहिजे डबल लेअर पेरिकार्डियमनी. पेरिकार्डियल स्पेस असते बिटवीन द पेरिकार्डियल मेम्ब्रेन मध्ये. पेरिकार्डियल फ्लुइड असते त्यामध्ये. रिड्युसेस फ्रिक्शन बिटवीन द हार्ट वॉल अँड द सराउंडिंग टिश्यू मधला रिड्यूस करण्यासाठी त्यामध्ये काय असते? पेरिकार्डियल फ्लुइड प्रेझेंट असते. मेडियास्टिनम ह्याला म्हणतात. तर पल्मोनरी ट्रंक आहे ही दिलाय इथं. सुपेरियर वेना केव्हा इथे वर्ण खाली डायफ्राम दिले खालना. एओर्ट्रा परायटल प्लुरल कट करते. लेफ्ट लंग असते. पेरिकार्डियम कट असते.
अपेक्स ऑफ द हार्ट म्हणजे त्याचा एकदम टोकाचा पार्ट. पेरिकार्डियम फायब्रस पेरिकार्डियम असते, सेरस पेरिकार्डियम आणि परायटल पेरिकार्डियम एक असते, विसरल पेरिकार्डियम म्हणजे कार्डियाचे बी प्रकार असतात. स्ट्रक्चर ऑफ हार्ट मध्ये हार्ट इज फोर चेंबर असते, टू अपर और एट्रिया ऑरिकल मध्ये आणि टू लोअर वेंट्रिकल असते. द वॉल ऑफ द कार्डियक मसल all cardiac of the ventricle are much thicker than the atria. त्यामुळे कारण तिथनं जास्त प्रेशरने ब्लड पंप करायचं असतं त्यांना. Atria separate the interatrial septum and ventricle आणि interventricular septum सेपरेट केला जाते. तर interventricular septum आणि atrial septum इकडे दाखवले आपल्याला. ही डायग्राम आहे. Descending aorta, inferior vena cava सगळे दिले. राईट वेंट्रिकल पर्मनरी मसल कॉर्डी टेंडिनी धरून ठेवण्यासाठी ते बघणारच आहेत पुढे. त्यानंतर बघा स्ट्रक्चर ऑफ द हार्ट काय आहे. त्यामध्ये बिटवीन द एट्रियम अँड द वेंट्रिकल देर आर द एट्रियोवेंट्रिक्युलर सेप्टम असते एट्रियम वेंट्रिकल मध्ये. आणि ट्रायकस्पिड वॉल असते, थ्री मस्क्युलर फ्लॅप व द कप्स बॉडेड ओपनिंग बिटवीन द राईट आणि राईट वेंट्रिकल आणि राईट एट्रियम मधला. बायकस्पिड कुठं असते गॉड करण्यासाठी दोन वॉल असते किंवा त्याला मायट्रल वॉल म्हणले जाते. लेफ्ट एट्रियम आणि लेफ्ट वेंट्रिकल मध्ये असते. इथं ट्रायकस्पिड दाखवली आपल्याला आणि ही जे दाखवले ते आपल्याला बायकस्पिड वॉल दाखवली. ही दोन हित नाही का हित नाही, पण ही एक दोन तीन ही ट्रायकस्पिड दाखवल्यात आपल्याला. ब्लड वेस्क्युलर सिस्टम मध्ये पुन्हा आहे ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल अलाउ द फ्लो ऑफ द ब्लड ओनली इन वन डायरेक्शन फ्रॉम द एट्रिया टू वेंट्रिकल असंच सांगितलं. पल्मनरी राईट वेंट्रिकल हॅज द ओपनिंग टू पल्मनरी आर्टरी, लेफ्ट वेंट्रिकल हॅज द ओपनिंग टू aorta. These openings have a semilunar valves prevent a backflow of the blood. Pulmonary semilunar valve इथे आणि aortic semilunar valve कुठे इथे दोन सेमिनार valve असतात. स्ट्रक्चर ऑफ द हार्ट दाखवलं पण आपल्याला. सुपेरियर वेना कवा काय, aortic वेना कवा काय, सगळ्याच स्ट्रक्चर आपल्याला तिथं दाखवले. तर पेन वायर करून सुपेरियर आता याचं स्ट्रक्चर बघून घेऊ. सुपेरियर वेना कवा दाखवली तर आपल्याला म्हणजे ही ascending aorta वर येणारा aorta आहे असा. aortic arch म्हणते त्याला. लेफ्ट पल्मोनरी आर्टरी, लेफ्ट पल्मोनरी वेन आहे त्या दोन. लेफ्ट एट्रियम, कोरोनरी आर्टरी असते ब्लड घेऊन जाते हार्टकडे हार्टपासून ब्रेनला. कार्डियक वेन आहे, लेफ्ट वेंट्रिकल आहे, एपेक्स ऑफ द हार्ट आहे, इंफेरियर वेना का खालना राईट एट्रियम चालली. राईट वेंट्रिकल आहे, कोरोनरी आर्टरी जे हार्ट ब्रेन कुठे नाही ब्रेन कडून ही नाही ब्लड. पुन्हा राईट एट्रियम आहे, राईट पल्मोनरी वेन्स, पल्मोनरी ट्रंक आहे. ascending aorta, descending aorta, left anterior bicuspid आहे इथं, इथं tricuspid आहे इथं. कॉर्डी टेंडिनी जी की मस्क्युलर पॅपिलरी मसल ने बनलेला असते त्या. राईट वेंट्रिकल, इन्फेरियर वेना कवा सगळे स्ट्रक्चर इथं दिलेले आहे. त्यानंतर आहे कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट. हार्टचं काय काम आहे कंडक्ट करणं, काय ब्लड आणि त्यांच्यामधले काय इलेक्ट्रिकल सिग्नल्स असतात ते कंडक्ट करणे हे हार्टचं काम आहे. नोडल टिश्यू बघा. नोडल टिश्यू हार्ट मध्ये प्रेझेंट असते. बंडल आणि फायबर काय असतात ती हार्ट मध्ये इलेक्ट्रिकल सिग्नल प्रोव्हाइड करतात. नोडल टिश्यू आर स्पेशलाइज्ड कार्डियक मस्क्युलेचर असतात, मसल्स बनलेले असतात की प्रेझेंट इन द हार्ट वॉल, हार्टच्या वॉल मध्ये प्रेझेंट असतात. टू टाइप्स असतात. सायनो एट्रियल नोड एक असते एसएन नोड म्हणून राईट अपर कॉर्नर ऑफ द राईट एट्रियमला असते जे की इथं प्रेझेंट आहे.
सायनोॲट्रियल नोड एसएन नोड. त्यानंतर ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर नोड असते, एव्ही नोड असते ही लेफ्ट लोअर कॉर्नर ऑफ द राईट ॲट्रियम क्लोज टू एंटेरियर अँड ॲट्रिओव्हेंट्रिक्युलर सेप्टम, जी की इथं प्रेझेंट आहे ती काय एव्ही नोड आहे. कंडक्टिंग सिस्टीम ऑफ द हार्ट बघा. From the AVM atrioventricular node, the bundle of the fiber atrioventricular bundle AV bundle असते passes through AV atrioventricular septum, त्यामधनं पास व्हायला सुरू करते and divide into right आणि left atrium मध्ये राईट आणि लेफ्ट ब्रांचेस त्याच्या डिवाइड करायला सुरुवात होते. त्यानंतर ईच ब्रांच काय आहे ते passes through ventricular walls मध्ये पास होते आणि फर्दर डिवाइड करते. Ventricular wall break up the minute fiber Purkinje fiber मध्ये these known as fiber along with the bundle known as the bundle of Fish. बघा ही काय AV नोड आणि ॲट्रियल नोड आहे, ही AV आणि SC नोड आहे. ही काय करते डिवाइड करते वॉल मधनं, ही असं जाते आणि ट्रान्सपोर्ट होते, ही डिवाइड होते. यांना एका फायबरला काय म्हणतात पर्किंजे फायबर आहे, ह्याच्या बंडलला काय म्हणतात तर बंडल ऑफ फिश म्हणतात. त्यानंतर नोडल टिश्यू जनरेट एक्सचेंज पोटेन्शियल इन एसए नोड जनरेट करतात एक्सचेंज पोटेन्शियल विदाउट एक्सटर्नल स्टिम्युलाई लागत नाही ह्याला. ऑटो एक्साइटेबल असते. एसएन इंडिकेट द मेंटेन द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द जनरेटिंग एक्शन पोटेन्शियल जनरेट करण्यासाठी मदत करते 70 ते 75 मिनिट. सो त्यात पेसमेकर म्हणतात त्याला एसएन नोडला. तर एसएन नोड इथं प्रेझेंट आहे आपल्याला माहिती. ही काय एव्ही नोड आहे. मिडल इंटरॅक्टर ट्रॅक्टिव्ह पोस्टेरियर अँटेरियर ट्रॅक्टिव्ह पर्किंजे फायबर बघितले. कंडक्टिव्ह पाथवे एव्ही बंडल लेफ्ट अँटेरियर बर्चमॅन बंडल. आता ह्याच्या पुढला आहे कार्डियाक सायकल. त्यानंतर आहे कार्डियाक सायकल. कार्डियाक सायकल आपण हार्टच्या ह्याच्यामध्ये एक पार्ट आहे ते आपण बघू आता. कार्डियाक सायकल मध्ये काय फेज आहेत, 3 फेज आहेत काय आता यातले. तर जॉइंट डायस्टोल एक फेज आहे, ॲट्रियल सिस्टोल एक फेज आहे, वेंट्रिकल सिस्टोल एक फेज आहे. सिस्टोल म्हणजे काय असते तर प्रेशर असते एक टाइपचा. सिस्टोल म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि जॉइंट डायस्टोल म्हणजे काय असते रिलॅक्सेशन असते. कार्डियाक कॉन्ट्रॅक्शन आणि कार्डियाक रिलॅक्सेशन बघू आपण ऑफ द हार्ट फ्रॉम द पंपिंग ब्लड करताना काय होते. जॉइंट डायस्टोल काय असते आता पहिल्यांदा. जॉइंट डायस्टोल इट इज रिलॅक्स स्टेट ऑफ द ऑल हार्ट चेंबर रिलॅक्स असते ह्या टाइमला. ट्रायकस्पिड and bicuspid all of the open blood tricuspid when the bicuspid all open blood from the pulmonary vein and the vena cava flows into left and right ventricle respectively through a left and right atrial मधनं काय होते लेफ्ट आणि राईट वेंट्रिकल मध्ये ब्लड पंप होते. सेमिनोलर वॉल असते तर हे क्लोज्ड इन ॲट दिस स्टेज मध्ये सेमिनोलर वॉल काय असते क्लोज होते म्हणजे इन्फेरियर वेन इथं चालूच राहणार किंवा फक्त वेन पल्मनरी वेन चालूच राहणार. फक्त जी सेमिनोलर वॉल असते ती बंद होते. पण लेफ्ट ॲट्रियम राईट ॲट्रियम मध्ये ब्लड जे असते ती वेंट्रिकल मध्ये यायला चालूच असते. ॲट्रियल किंवा ऑरिकल सिस्टल काय म्हणतात एसएन नोड जनरेट एक्सचेंज पोटेन्शियल जनरेट करते. रिझल्ट बोथ द ॲट्रिया कॉन्टॅक्ट होते त्यालाच काय म्हणतात ॲट्रियल सिस्टम म्हणतात. दिस इनक्रीज फ्लो ऑफ द ब्लड इनटू 30% फ्लो ऑफ द ब्लड होते इनक्रीज मध्ये काय म्हणतात थांबा इनक्रीज द फ्लो ऑफ द ब्लड इनटू वेंट्रिकल बाय द 30% इनक्रीज करते. त्यानंतर वेंट्रिकल सिस्टल आहे. Action potential is conducted to ventricular side of the AVN and AV bundle from the bundle of the is transmit through the ventricular musculature ला सिग्नल जाते. जेव्हा की AV बंडल AVN बंडल कडून काय AVN कडून AVN बंडल वर पुन्हा बंडल ऑफ हिज कडे सिग्नल येतात. The result in the काय ventricle contact होते आणि ventricular systole ह्यालाच म्हणतात. During the atria undergo diastole
तर वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट व्हायला सुरुवात ॲट्रिया डायस्टोलमध्ये राहते. तर त्या टायमाला काय असते, ते ट्रायकस्पिड बायकस्पिड क्लोज होतात. त्यानंतर वेंट्रिक्युलर सिस्टममध्ये आहे वेंट्रिक्युलर सिस्टम इन्क्रीज द वेंट्रिक्युलर प्रेशर कॉझिंग द क्लोजर ऑफ द ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल्व क्लोज करतात. ड्यू टू द अटेम्प्ट ब्लॅक बॅकफ्लो ऑफ द ब्लड इनटू द ॲट्रिया थांबते. सेमिनल वॉल्व ओपन होते त्या टाइमला and deoxygenated blood enter from the pulmonary artery and from the right ventricle मध्ये तिथे एंटर होते आणि oxygenated blood enter into aorta from the left ventricle. Ventricular system मध्ये ventricular now relax होते, आता ventricular diastole येते and the ventricular pressure falls होते and the closure of the seminal valves close होते. Pressure backward flow of the into ventricle मध्ये प्रिव्हेंट करते ब्लडचं बॅकवर्ड फ्लो. काय म्हणत सेमिनल वॉल्व क्लोज होतात. ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल्व आर ओपन्ड बाय द प्रेशर इन द ॲट्रिया डब्ल्यू ओपन व्हायला. कार्डियक सायकल बघा. त्यानंतर वेंट्रिकल आणि ॲट्रिया अगेन अंडरगो द कॉन्ट्रॅक्शन अंडरगो द जॉईंट डायस्टोल होते पुन्हा डब्ल्यू and cardiac cycle is repeated. Cardiac cycle is completed 0.8 सेकंड मध्ये कंप्लीट होते. वन हार्टबीट काय असते इज इक्वल टू वन कार्डियक सायकल असते. तर नॉर्मल हार्टबीट 70 ते 75 टाइम्स पर मिनिट असते. ॲव्हरेज 72 मिनिट पर सेकंड 72 पर मिनिट असते. तर बघा इथं काय दाखवलंय, ऑक्सिजनेटेड ब्लड निळ्या कलरने दाखवलंय, म्हणजे ही सगळं ऑक्सिजन डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, हे सगळे निळ्या कलरने दाखवले आणि ही लाल ज्या कलरने दाखवले ते सगळं काय ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. स्ट्रोक व्हॉल्यूम आणि कार्डियक आउटपुट काय, आता ब्लड व्हॉल्यूम ऑफ द ब्लड सर्कल ड्युरिंग द किती फ्लो होते आणि व्हॉल्यूम ऑफ द ब्लड सर्कल पर मिनिट मध्ये किती रेटने फ्लो होते 70 × 72. इट इज रेट विच व्हेरी हाय असते त्या टाइमला. ऑर्टिकल ॲट्रिकल सिस्टम सगळ्यामध्ये हार्ट साऊंड. आता बघा जे कार्डियक आउटपुट काय असते, स्ट्रोक व्हॉल्यूम इनटू हार्टबीट असते कार्डियक आउटपुट. त्यामध्ये स्ट्रोक व्हॉल्यूम 72 असते, हार्टबीट 72 असते आणि स्ट्रोक व्हॉल्यूम काय असते 70 असते. जवळजवळ 5040 जवळ उत्तर येते, म्हणजे अप्रॉक्स 5 लिटर ब्लड पंप केलं जातं. हार्ट साऊंड बघा. ड्युरिंग द इच कार्डियक सायकल 2 साऊंड आर द प्रोड्यूस. कोणचे फर्स्ट साऊंड काय लब आहे, ड्यू टू द क्लोजर ऑफ द ट्रायकस्पिड आणि बायकस्पिड वॉल्व क्लोज होते. सेकंड काय डब आहे, ड्यू टू द क्लोजर ऑफ द सेमिनल वॉल्व क्लोज होते. वन हार्ट बीट इज इक्वल टू लब प्लस डब असते. तर S1 आणि S2 म्हणून ह्यांना डिनोट केले. ट्रायकस्पिड मायट्रल वॉल्व क्लोज झाल्यामुळे कोणता लब बिगिनिंग ऑफ द सिस्टोल असते लब म्हणजे, आणि aortic and pulmonary वॉल्व क्लोज होते म्हणजे डब असते. एंड ऑफ द सिस्टम बिगिनिंग डायस्टोल व्हायला सुरू होते. कार्डियक सायकल मध्ये इलेक्ट्रोकार्डिओग्राफ असते ECG. ती आहे काय आता बघू. इट इज द इन्स्ट्रुमेंट यूज टू ऑब्टेन द इलेक्ट्रोकार्डिओग्राम. ग्राम म्हणजे पेपरवर ऑब्टेन करणे, ग्राफ म्हणजे काय असते मशीन असते. Electrocardiogram is the graphical representation of the electrical activity of the heart during cardiac cycle. Electrical ती activity determine करत असते electrocardiogram. Graphical machine आहे. To get the ECG patient is connected. काय connected machine ला connected केलं जाते. 3 electrical leads असतात. वन टू इच रिस्टला आणि एक लेफ्ट अँकलला अटॅच केले जाते. दॅट मॉनिटर हार्ट ॲक्टिव्हिटी काय करते डिस्क्राईब करते. डिटेल्ड इव्हॅल्युएशन ऑफ द हार्ट फंक्शन. मल्टिपल लीड्स आर अटॅच टू द चेस्ट रिजनला मल्टिपल लीड अटॅच केल्या जातात. इथं एक अटॅच केलं बघा आता, आणि लेफ्ट अँकलला इथं एक अटॅच केले. आणि जर डिटेल पाहिजे असलं तरी इथं आपण मल्टिपल अशा लीड अटॅच करू शकतो. त्याने डिटेल अनालिसिस होईल.
इलेक्ट्रोकार्डियोग्राम ECG. ECG consists of the following waves. PU waves ने काय केलं जातं represent the excitation म्हणजे depolarization of the atria causes the atrial systole म्हणजे depolarization atriaचं PU wave represent करते. QRS complex काय represent काय depolarization of the ventricle म्हणजे ventricle systole. TVO काय करते represent the repolarization of the ventricle. Deviation in ECG indicate the abnormality in disease. ECG has a great clinical significance at the ECG. Double circulation काय आहे आता ते बघू. It is the circulation in which the blood flow through heart twice completing in a circuit. दोनदा blood heart मध्ये flow व्हायला सुरू करते. Pulmonary circulation and systemic circulation include करते ह्यामध्ये. डबल सर्क्युलेशन मध्ये पल्मोनरी सर्क्युलेशन बघा पहिल्यांदा सर्क्युलेशन बिटवीन द लंग्स आणि हार्ट मधलं त्याला म्हणतात पल्मोनरी सर्क्युलेशन डिऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द राईट वेंट्रिकल कडनं टू पल्मोनरी आर्टरी पुन्हा लंग्स कडे जाणं आणि लंग्स कडून ऑक्सिजनेटेड ब्लड पल्मोनरी वेन कडे येणं आणि लेफ्ट आर्टरी मध्ये जाणं त्याला म्हणतात पल्मोनरी सर्क्युलेशन जे की इथनं सुरू होते असं जाते आणि इथून जाऊन इथे एंड करते त्यानंतर डबल सर्क्युलेशन मध्ये सिस्टमिक सर्क्युलेशन बिटवीन द हार्ट अँड व्हेरियस बॉडी पार्ट मध्ये जे सर्क्युलेशन होते त्याला म्हणतात पल्मोनरी सिस्टमिक सर्क्युलेशन ऑक्सिजनेटेड ब्लड फ्रॉम द लेफ्ट वेंट्रिकल टू aorta पुन्हा आर्टरी पुन्हा आर्टेरियल कॅपिलरी टिश्यू deoxygenated blood from the tissue येते आणि वेन्युअल मध्ये जाते पुन्हा वेन मध्ये जाते वेना केव्हा टू द राईट एट्रियम हे झालं systemic circulation is provide nutrient to O2 and the other substances to tissue ला takes CO2 and the other harmful substances आणि eliminate केलं जाते डबल सर्क्युलेशन असते पल्मोनरी सिस्टमिक सर्क्युलेशन मध्ये तर ही झालं यातून एवढं काय असते ही जे आहे सिस्टमिक सर्क्युलेशन आहे आणि ही जे आहे ती काय जी आहे ती सिस्टमिक नाही ही पल्मोनरी blood vascular system hepatic portal system it is the system which include the hepatic portal vein include करते carry the blood from intestine to liver मध्ये blood कॅरी करते बिफोर डिलिव्हर्ड टू द सिस्टमिक सर्क्युलेशन च्या आधी डिलिव्हर करण्याच्या आधी ती तिथं नेली जाते ब्लड व्हॅस्क्युलर सिस्टम ही करोनरी सर्क्युलेशन सिस्टम आहे करोनरी वेन आणि करोनरी आर्टरी इट सिस्टम करोनरी वेसल आर द सर्क्युलेट ब्लड टू कार्डियक मस्क्युलेशन ला ती प्रोव्हाइड करते ही जे आहे असं पसरलेलं करोनरी आर्टरी आणि करोनरी सायनस दोन प्रकारचे रेग्युलेशन ऑफ द कार्डियक ऍक्टिव्हिटी आता बघू रेग्युलेशन कसं करतात आपण कार्डियक ऍक्टिव्हिटी असते आपली ती त्याला रेग्युलेट करायचं असते म्हणजे जसं आपण नर्वस सिस्टीम आणि एंडोक्राइन सिस्टीम यांचे रेग्युलेशन बघत असतो जसं कार्डियक सायकलचं रेग्युलेशन करावं लागत असतं तर रेग्युलेशन ऑफ द कार्डियक ऍक्टिव्हिटी बघा मायोजेनिक असते आपला हार्ट माहिती आपल्याला मेंडुला ऑब्लिगेटा काय असते रेग्युलेट कार्डियक ऍक्टिव्हिटी सगळ्यात महत्त्वाचा पार्ट मेंडुला ऑब्लिगेटाला जर हिट काय झालं आणि जर सडनली डेथ होऊ शकते तिथं सिम्पॅथिक नर्व म्हणजे एक्साइटेडमेंट कॉज करतात एएनएस इंक्रीज इन द rate of the heartbeat and strength of the ventricular contraction increase होते cardiac output मध्ये parasympathetic nerve and the ANS increasing the heartbeat decrease करतात parasympathetic आणि sympathetic काय करतात increase conduction of the action potential आणि cardiac output करते adrenal medullary hormone increase the heartbeat increase करते त्यानंतर lymphatic system lymphatic system आहे त्यानंतर तर lymphatic system include lymph vessel आणि lymph node त्यामध्ये असतात त्याला की lymph gland पण असं म्हटलं जातं as the blood vessel passes through capillary tissue some water and soluble substance are filtered out of the plasma to intercellular spaces मध्ये
टू फॉर्म द टिश्यू इंटरस्टिशियल फ्लूइड फॉर्म करण्यासाठी. द सेम मिनरल डिस्ट्रीब्युशन दॅट इज प्लाझ्मा. प्लाझ्मा सारखंच ह्यांच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन असते. आरबीसी डब्ल्यूबीसी काहीच प्रेझेंट नसते, कारण की ती सगळं काय असते, फॉर्म एलिमेंट मध्ये असते. Some tissue fluid enter the lymphatic system and the tissue fluid is called as the lymph drain back to the major veins ला double pack केला जाते. Lymph are the colorless fluid containing lymphocyte असतात त्यांच्यामध्ये. Lymphatic system काय आहे आता बघा. Arterial tissue fluid आहे इथं. Tissue fluid form, tissue fluid absorbed, body wall, body cell, venuole, vein मधनं बाहेर चाललेला. ब्लड प्लाझ्मा आहे ती, कॅपिलरी, लिम्फॅटिक वेसिकल आहे ती, निळी जी पसरली ती सगळी. लिम्फॅटिक सिस्टीमचं फंक्शन काय, फंक्शन काय आहे आता बघा. मिडल मॅन बिटवीन द ब्लड अँड द टिश्यू. ब्लड अँड टिश्यू मधला मिडल मॅन आहे. टिश्यू फ्लूइड हेल्प इन द एक्सचेंज ऑफ न्यूट्रिएंट गॅसेस बिटवीन द ब्लड अँड सेल मधला. carries plasma protein synthesized in liver and blood मध्ये synthesis होणारे प्लाझ्मा प्रोटीन ही कॅरीड आउट करते. ट्रान्सपोर्ट ऑफ द डायजेस्टेड फॅट ट्रान्सपोर्ट करणे थ्रू अ लॅक्टिल्स मार्फत ट्रान्सपोर्ट करते. इंटेस्टायनल विलाय, इन द इंटेस्टायनल विलाय मध्ये फॅट सोल्युबल विटामिन्स ट्रान्सपोर्ट करणे, हार्मोन ट्रान्सपोर्ट करणे ह्यांचंच काम आहे. फिल्ट्रेशन ऑफ द बॅक्टेरिया and foreign particle करणे lymphatic vessels काम आहे. Lymphatic node produce WBC lymphatics lymphocyte and antibody produce करण्याचं बी त्यांचं काम आहे. लास्ट पार्ट आहे ह्या चॅप्टरचा, जे की डिसऑर्डर ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टम आहे. तर काय आहे डिसऑर्डर ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टम ते आपण बघूया. तर चला बघू डिसऑर्डर ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टम. डिसऑर्डर ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टम काय आहे, तर त्यामध्ये हायपर टेन्शन ही पहिला डिसऑर्डर आहे. हाय ब्लड प्रेशर होते यामध्ये. नॉर्मल किती असते 120-80 mmHg. प्री म्हणजे चालूच व्हायला जवळ 120 139 आणि 80 ते 90 डायस्टोलिक असते. पुन्हा हायपर टेन्शनला 140 ते 159 सिस्टोलिक जाते आणि 90 ते 100 च्या मध्ये जवळजवळ डायस्टोलिक जाते. हायपरटेन्शन टेस्टला 160 ते 179 आणि 100 ते 90 ला असं डिव्हिजन होते. 180 आणि ग्रेटर दॅन 110 mmHg ला हायपर सेन्सिटिव्ह क्रायसिस होते. आणि स्ट्रोक जर यायचा असेल तर 200 ते 135 आणि 89 च्या मध्ये स्ट्रोक येऊ शकते. स्ट्रोक व्हॉल्यूमने. प्रेशर ऑफ द सर्क्युलेटरी ब्लड इन द वॉल इज कॉल्ड एज द ब्लड प्रेशर मध्ये. नॉर्मल किती 120/80 mmHg. इट इन्क्लूड सिस्टोलिक पंपिंग प्रेशर 120 mmHg. डायस्टोलिक रेस्टिंग मध्ये किती 80 mmHg प्रेशर असते. हायपरटेन्शन काय असते, हाय ब्लड प्रेशर झालं आता त्यामध्ये when the blood pressure of the higher than the normal is called as the hypertension. इंडिव्हिज्युअली रिपीटेडली ब्लड प्रेशर किती 140 ते 90 140/90 हायपरटेन्शन साठी कॉज करते. इट लीड्स टू डिसीज अँड अफेक्ट द वायटल ऑर्गन ऑफ द ब्रेनचं वायटल ऑर्गन अफेक्ट करते. सर्क्युलेटरी सिस्टम मधला डिसऑर्डर ऑफ द हायपरटेन्शन मध्ये पुढला हाय ब्लड प्रेशर मध्ये काय 5 फूड टू अवॉइड ड्युरिंग द हाय ब्लड प्रेशर ही मीट, साल्ट, ऑइली फूड अँड ड्रिंकिंग ही अवॉइड केलं पाहिजे. द नॅचरल फूड 10 नॅचरल फूड ही घेतले पाहिजेत, जसं की फ्रूट ते घेतलं पाहिजे. ब्लड प्रेशर जास्त वाढायला लागलं तर. when the blood pressure is higher than the normal blood pressure is called as hypertension. ही झाले आता वायटल ऑर्गनला अफेक्ट करते, ब्रेन किडनीला डॅमेज करू शकते हायपरटेन्शन. कोरोनरी आर्टरी डिसीज आहे आता ही सीएडी म्हणून कॅड म्हणून बी ओळखलं जाते ह्याला, किंवा एथेरोस्क्लेरोसिस म्हणते, एथेरो म्हणते. लोकेशन ऑफ द हार्ट दुसरं नॉर्मल कोरोनरी आर्टरी आणि नॅरोइंग ऑफ द कोरोनरी आर्टरी. 3 टाइप आहेत. आर्टरी वॉल, आर्टरी क्रॉस सेक्शन आणि पुन्हा डिपोजिशन झाल्यावर प्लॅक्यू मध्ये
abnormal blood flow तयार होते इथं. Here the calcium, fat, cholesterol and the fibroid tissue are deposited in the coronary artery मध्ये deposit होते. Make lumen and arteries narrower बनलेले thereby the affect the blood supply affect करते. Disorder of the circulatory system मध्ये angina pectoris असते. angina pectoris मध्ये काय असते? acute chest pain होते. chest मध्ये पेन होते ड्यू टू O2 deficiency होती हार्ट मसल मध्ये. इट includes the improper blood flow होते इथं आणि मिडल एज पर्सन मध्ये जास्त एल्डरली पर्सन मध्ये जास्त दिसून येते जसं की ह्या डायग्राम मध्ये दाखवले. डिसऑर्डर ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम मधला पोर्टल आहे हार्ट फेलियर किंवा कंजक्युटिव्ह हार्ट फेलियर, त्यालाच म्हणतात CHD पण म्हणतात. इट इज द इनॅबिलिटी ऑफ द हार्ट टू पंप ब्लड. इथं हार्ट पंपच करू शकत नाही ब्लडला. ब्लड इनफ मीट टू नीड बॉडी. इनफ ब्लड आपल्या बॉडीला मिळू शकत नाही. कंजुगेशन ऑफ द लंग्स इज द मेन सिम्पटम. कंजुगेशन ऑफ द लंग्स ही सगळ्यात महत्वाचं सिम्पटम आहे. डिसऑर्डर ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टम त्यामध्ये पाचवे कार्डियक अरेस्ट. कार्डियक अरेस्ट काय? हियर द हार्ट स्टॉप, हार्ट बीटिंग करणं स्टॉप करते. हार्ट अटॅक इज द ब्लड प्लम्बिंग प्रॉब्लेम असते. कार्डियक अरेस्ट इज द इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम आहे. हार्ट अटॅक जे असते ती ब्लड प्लम्बिंग प्रॉब्लेम असते म्हणजे सप्लाय तो ब्लडचा, आणि कार्डियक अरेस्ट जे असते इलेक्ट्रिकल प्रॉब्लेम असते त्यामधला एक कार्डियक अरेस्ट असते. हार्ट अटॅक जे असते ब्लड बॅक फ्लो किंवा डॅमेज मसल मुळे होत असते फ्लॅक्यू, आणि सडन डॅमेज ऑफ द हार्ट मसल होणे आणि इनॅक्युरेट ब्लड सप्लाय ह्याच्यामुळे काय होते हार्ट अटॅक येऊ शकते. तर ती ह्यूमनची सर्क्युलेटरी सिस्टम, ह्यूमन सर्क्युलेटरी सिस्टम अँड देअर फंक्शन, ऑर्गनाइज्ड फंक्शन. तर हे सगळे आहे सर्क्युलेटरी सिस्टम. बॉडी फ्लुइड्स अँड द सर्क्युलेशन या चॅप्टर मध्ये दिलेलं आहे. त्याचे डिसऑर्डर, त्याचं कार्डियक सायकल, ECG वगैरे, लिम्फेटिक सिस्टीम, ब्लडचं डिव्हिजन कसं झालेलं आहे, प्लाझ्मा फ्लुइड मध्ये कसं झालंय, फॉर्म एलिमेंट मध्ये काय झालंय, हे सगळे ब्लड सर्क्युलेशन चॅप्टर मध्ये दिलेलं आहे. लास्टला डिसऑर्डर, कोणते डिसऑर्डर, कार्डियक अरेस्ट काय आहे, कार्डियक हार्ट अटॅक काय आहे, CHD काय आहे, पुन्हा कॅड डिसीज काय आहे, हे सगळं ब्लडच्या चॅप्टर मध्ये.